हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की अढळरावांना आता पूजावरती आणि बाळजावरती संशय आलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला कृष्णाने बाळजाविरुद्ध पुरावे मिळवण्याचा निश्चय केलेला आहे। आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय की रात्र झालेली असते। दुष्यंत हा कृष्णाला चांगलं जेवायला वगैरे देतो आणि मग तो तिला विचारतो, कृष्णा तुला बरं वाटतंय ना? त्यावर कृष्णा होकार देते। मग जेवून झाल्यावर दुष्यंत कृष्णाला झोपायला लावतो। कृष्णा झोपते। आता दुष्यंतही झोपून गेलेला असतो। जवळपास मध्यरात्र उलटून गेलेली असते आणि अचानक कृष्णाला स्वप्न पडतं आणि तिच्या स्वप्नामध्ये काल रात्री घडलेला प्रसंग येतो आणि तिला आठवत असतं की कसं ते गुंडे तिला जमिनीत गाडतायत वगैरे आणि घाबरून कृष्णा पटकन उठून बसते। आता कृष्णा अशी घाबरून उठून बसल्याबरोबर दुष्यंतही लगेचच उठून बसतो आणि आता तो कृष्णाला विचारू लागतो, कृष्णा काय गं, काय झालं? तू अशी अचानक उठून का बसलीस? त्यावर कृष्णा काहीच बोलत नसते। दुष्यंतच्या लक्षात येतं की जरूर कृष्णाला पुन्हा ते काल रात्रीचंच दृश्य स्वप्नात दिसलं असणार। मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा हे बघ, काल रात्री जे काही घडलं आहे मला माहिती आहे, ते सगळं विसरणं तुझ्यासाठी खूप अवघड आहे, खूप जास्त। पण म्हणून पुन्हा पुन्हा तू त्याच गोष्टी जर आठवत राहिलीस तर तुला त्या गोष्टींमुळे खूप जास्त त्रास होईल आणि उगाचच्या उगाच स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तू त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न कर। तर हे बघ, घाबरू नकोस, आता मी आहे ना तुझ्याबरोबर, मी तुला काहीसुद्धा होऊ देणार नाही। खरंच मी घेईन तुझी काळजी व्यवस्थित। कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही हायसा बरोबर, मग मला कसली भीती आणि मग मला कसली काळजी? त्यानंतर मग कृष्णा ही आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिच्या कामाला पुन्हा एकदा नव्याने जोमात सुरुवात करते। त्यावेळी आता कृष्णा ही अंगणात मिरच्या वाळवत असताना दुष्यंत त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचे कपडे घालून आलेला असतो आणि मागूनच तो कृष्णाला हाक मारतो, कृष्णा। त्याबरोबर कृष्णा दुष्यंतकडे बघते आणि त्याला विचारते, अहो दुष्यंत सरकार, हे काय कापडं घातल्यात तुम्ही, काळी कुळी, आणि कसं दिसायला हे सगळं? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं याला सिक्युरिटी गार्डचे कपडे म्हणतात, हे सिक्युरिटी गार्डचे कपडे आहेत ना, याला युनिफॉर्म म्हणतात। त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण ते कशापायी घातलं आहे? त्यावर दुष्यंत म्हणतो की कृष्णा हे बघ, आजपासून मी तुझा सिक्युरिटी असणार आहे, मी तुझा गार्ड आहे, त्यामुळे आजपासून मी हे असे कपडे घातले, काय कसं वाटतंय तुला? त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाप रे, मग तुम्ही आता काय काम करणार? त्यावर दुष्यंत म्हणतो, आता मी कायम तुझ्यासोबत असणार, तू कुठेही गेलीस तरी मी तिकडे येणार। तू काय करतेस, काय नाही करत, तुझ्या आसपास कोण आहे, तुला काय हवं आहे, काय नको, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं ना तर मी तुला अगदी व्यवस्थित आणि पूर्णपणे प्रोटेक्ट करणार, कळलं का तुला? त्यावर कृष्णा म्हणते, असं। आता कृष्णा जे काही काम करायला जात असते, दुष्यंत त्या प्रत्येक कामाच्या मध्ये करत असतो आणि कृष्णाला तो सांगत असतो की कृष्णा हे बघ, फार त्रास करून घेऊ नको, सावकाश कामं कर, आपल्याला कामं करण्याची कुठल्याही पद्धतीची घाई नाही आहे किंवा तुझ्यावरती कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही आहेत की तुला हे काम आत्ताच करायला हवं, हे काम नंतरच करायला हवं वगैरे वगैरे। आता दुष्यंत कृष्णाचं एवढं चांगलं बघतोय, कृष्णाची एवढी काळजी करतोय, हे सगळं पूजाला बघवत नसतं। पूजाला हे सगळं बघून खूपच जास्त राग येत असतो, जेलेसी होत असते आणि त्यामुळे आता पूजा विचार करू लागते, हा डी इतका वाईट कसा काय वागू शकतो माझ्याबरोबर? मी इथे आजारी आहे हे याला माहिती आहे, आता मी नाटक जरी करत असेल तरी ते फक्त मला माहिती आहे ना, याच्यासाठी तर मी अजूनही आजारीच आहे। मग याने खरं तर माझी काळजी घ्यायला हवी, माझ्या मागे पुढे करायला हवं, पण हा हे सगळं विसरून त्या कृष्णाच्या मागे पुढे कसं काय करू शकतो? नाही, आता ना डीचा अति होतं आणि डीपेक्षाही जास्त माती त्याच्या आईने खाल्ली, त्या बाळजाबाईंनी। एकही काम करायला त्यांना धड जमत नाही का? कृष्णाला काय तर म्हणे चांगली अद्दल घडवते, तिला जन्मात न उठवते वगैरे, काहीही करता आलेलं नाही आहे त्यांना। फक्त नुसत्या उगाचच्या उगाच मोठमोठ्या गप्पा मारतात, तोंडाने मोठ्या बाता मारतात आणि झालं। करायला तर काही जमत नाही, करू तर काही शकत नाही, उगाचच्या उगाच फक्त ॲटिट्यूड दाखवतात। नाही, आता ना मला त्यांना असं घाबरून बसून चालणार नाही, त्यांना त्यांची चुकी दाखवून द्यायलाच हवं पाहिजे। मी जितकी गप्प राहीन, जितकं त्यांना काही बोलणार नाही ना, तितकं त्या त्यांच्या मर्जीने काहीही वाईट वागतील।
त्या प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅनमध्ये मला सहभागीच करून घेत नाही ना, त्याच्यामुळे घडतं हे सगळं. जर त्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये मला इन्क्लूड केलं असतं ना तर कदाचित हे सगळं झालंच नसतं. मग पूजा आता बाळजाकडे येते आणि बाळजाला म्हणू लागते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला तुमच्या प्लॅनमध्ये इन्क्लूड न करता प्लॅन कराल आणि तो सक्सेसफुल होईल, तो वर्क होईल. अहो नाही, तुम्ही माझ्याशिवाय केलेला कुठलाही प्लॅन वर्क होणार नाही. तुम्ही विसरताय का, आपण दोघी एका टीममध्ये आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्यापासून गोष्टी न लपवता मला जितक्या गोष्टी विश्वासात घेऊन सांगाल ना तितकं आपल्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्ही त्या कृष्णाला मातीत गाडण्याचा प्लॅन बनवलात, बरोबर, पण तुम्ही त्या कृष्णाला मातीत गाडण्याचा प्लॅन बनवल्यानंतर डी तिला शोधायला जाणारच नाही याची काळजी घेतलीच नाही ना. जर डी तिला शोधायला गेलाच नसता तर अर्थात ती डीला सापडलीच नसती. जर तुम्ही मला सगळं आधीच सांगितलं असतं तर या गोष्टीची काळजी मी घेतली असती ना की डी तिला शोधायला कसं जाणार नाही. त्यावर बाळजाबाई म्हणते काय केलं असतंस ग तू. त्यावर पूजा म्हणते अहो विसरताय का तुम्ही, मी वेडी झाली आहे ना, मग मी नाटक करते आहे वेडीचं. मी दाखवलं असतं की मला पॅनिक अटॅक येतो आहे किंवा मला काहीतरी आणखीन होतं आहे, मग काहीही करून डीला माझ्याजवळ थांबावंच लागलं असतं. डीने कोणाला तरी थातूरमातूर लोकांना त्या कृष्णाला शोधायला पाठवलं असतं आणि ती लोकं कृष्णाला शोधूच शकली नसती, बरोबर ना. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात ए पूजे, हे बघ, एवढं समजा जर तुला सुचत होतं आणि एवढं समजा जर तुला कळत होतं तर मग कशापायी गप्प बसलीस ग. गुपचूप येऊन मला हे समजा काही सांगायचं होतंच की. जर तू स्वतःहून येऊन माझ्याजवळ सांगितलं असतंस की आपण हे अशाला असं नाही तशाला तसं करूया तर मी म्हणलं असतं की नाही तू का मला सांगायलास म्हणून मी फक्त माझ्या मर्जीला जे वाटणार तेच करणार नसतो बोललो ना. मग हे बघ, उगाचच्या उगाच एखादी गोष्ट फ्लॉप होऊन गेल्याच्या नंतर तिच्यावरती बाता मारणं का नाही लई सोपं असतं, पण ती गोष्ट करणं आणि त्या गोष्टीचा निष्कर्ष जो हवा आहे तो लावणं हे खूप अवघड असतं, समजलं ना. आणि तू मला शिकवू नकस मी काय करायचं आणि काय नाही ते. माझं नाव काय आहे तुला ठावा आहे ना. आणि राहिला प्रश्न त्या कृष्णीनं वाचण्याचा, तर ती वाचली ते तिचं चांगलं बलवंत नशीब म्हणून. पण घाबरू नकस, त्या कृष्णीला फार काळ माझ्या तावडीतनं कोण बी वाचवू शकणार नाही. आणि तू विसरायलास होय, दुष्यंताचं पासपोर्टचं काम त्यानं पुन्हा एकदा चालू केलं आहे. एक डाव दुष्यंत इकडनं अमेरिकेला निघून गेला का नाही की ती कृष्णा एकलीच असणार आहे आणि ती माझ्याच तावडीत घावणार आहे. एकदा का दुष्यंत अमेरिकेला गेला की नाही जर त्या कृष्णाला पळता भुई थोडी करून मॅच सोडली ना तर माझं बी नाव बाळजाबाई नाही. त्या कृष्णीची मस्ती तर मॅच चांगलीच जिरवणार. फक्त योग्य येळ आणि योग्य संधी येण्याची मी वाट बघायलो. आता पुढचे काही दिवस तरी मला काही बी करून चालायचं नाही. मला शांत राहावं लागणार, गप्प बसावं लागणार. कारण सध्या ती कृष्णा दुष्यंतला माझ्याबद्दलचं सत्य सांगण्याच्या शोधात आहे. तिच्या हातात काही पुरावे नाहीत म्हणून ती गप्प आहे. आता अर्थात तिला काही पुरावं माझ्या विरोधात घावणार बी नाही. ह्यो माझा प्लॅन होता. आता जर मी तुझी मदत घेतली असती का नाही तर काहीतरी पुरावा मागं सुटला असता, समजलं ना. एक गोष्ट ध्यानात ठेवायची पूजा, तू ज्या शाळेत शिकली आहेस का नाही त्या शाळेचा मुख्याध्यापक बी माझ्याकडनं शिकून गेला आहे, समजलं ना. त्यामुळं माझ्याशी बोलताना भाषा नीट बोलायची नाही. तुला हल्ली विसर पडत असेल तर सांगतो, 5 गावाच्या सरपंचबाईजवळ तू बोलत्यास, त्यामुळं भाषा तशीच वापरायची. पुण्यांदा जर जीभ सैल सुटली तर तुझी जीभ काढून हातात द्यायला मला येळ नाही लागायचा. तर इकडे दुष्यंत सतत आपल्या मागे पुढे करतो, हातातली सगळी कामं सोडून आपल्यावर वेळ वाया घालवतो. हे काही कृष्णाला पटत नसतं. कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो काय चालवलं हे समजा तुम्ही. नाही मला मान्य आहे तुम्ही माझी काळजी करायला आहे म्हणून हे समजा करताय वगैरे वगैरे, तिथपर्यंत समजा ठीक आहे की. अहो पण म्हणून याच्यासाठी तुम्ही तुमची कामं तुमच्या हातातला येळ वाया घालवायचा हे कितपत योग्य आहे बरं. मला हे सगळं ना अजिबातच आवडना झाले. हां मला माहिती आहे तुम्हासनी माझी काळजी वाटायल्या, तुम्हासनी माझ्याबद्दल खूप काही काय वाटतंय म्हणून तुम्ही हे समजा करायला. मला सगळं माहिती आहे आणि सगळं कळतं आहे, मान्य आहे मला समजा. अहो पण ह्यासाठी तुम्ही तुमच्या हातातली कामं सोडून ह्यो असा माझ्याभोवती सतत वेळ वाया घालवणं हे मला नाही आवडणार. तुम्ही इसरायलायसा काय, मुजुमदार साहेबांचं नवं कोरं काम तुम्ही हाताशी घेतलं आणि जर तुम्ही त्या कामावर लक्ष दिलं नाही तर कसं चालेल. नवीन काम हातात घेतलं की आपण आपला समजा येळ नवीन कामावर द्यायचा असतो. आम्ही शेतकरी जेव्हा शेतात पीक घेणार असतो का नाही तेव्हा जमीन सुपीक आहे का नाही, जमीन सुपीक करण्यासाठी आम्ही समजात जास्त वेळ खर्च करतो. का माहिती आहे, कारण जमिनीत रोवलेलं बी व्यवस्थित उगवायला हवं. दुष्यंत म्हणतो काय संबंध, कृष्णा म्हणते अहो काय संबंध काय. आता तुमच्या जमिनीचं बी म्हणजे तुमच्या कामाचं फळ, तुमच्या कामाचा पाया काय आहे ते काम नवं जे तुम्हासनी
त्या मुजुमदार साहेबांनी दिलंय. जेव्हा तुम्ही एक काम योग्य पद्धतीनं पार पाडाल तेव्हाच तुम्हाला दुसरं काम घावल ना. पण तुम्ही तर समजा हे माझ्या भोवती वाया घालवायलायसा. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मी तुझ्यासाठी जो वेळ खर्च करतोय ना त्याला वेळ वाया घालवणं नाही, वेळ सार्थकी लावणं म्हणतात. कृष्णा, मी तुझ्यावर जर या आधीच एवढं लक्ष दिलं असतं ना तर तुझ्या बाबतीत हे सगळं घडलंच नसतं. 3दा तुझ्या बाबतीत हे सगळं घडलं. एकदा तुझ्यावर दागिने चोरण्याचा आरोप आला, देवी आईचे दागिने ते सुद्धा, तेव्हा मी तुझी साथ दिली नव्हती. त्यानंतर त्या मुलीला जेवण घातलं, त्यामध्ये सुद्धा कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, त्यामुळे त्या मुलीला त्रास झाला, पण त्यातून तू बाहेर पडलीस आणि आता हे सगळं पुन्हा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, मला मान्य आहे की कोणीतरी माझ्या वाईटा उठलंय, अहो पण त्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या हातातली कामं समजी सोडून माझ्या मागं दिसभर फिरावं असं मी मला नाही वाटत आहे की. हे बघा दुष्यंत सरकार, आता मी तुम्हासनी एकदम व्यवस्थित भाषेत सांगायलो, तुम्ही माझी इतकी काळजी करू नकासा. म्या माझी व्यवस्थित काळजी घेतो, मग तर झालं ना. अहो तुम्ही जितकी जादा काळजी कराल की नाही तितकं जादा उलट आणखी अडचणी वाढत जात्याल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो म्हणजे. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही माझी काळजी सोडून द्या, म्या काय करायचं ते व्यवस्थित बघतो, चारी बाजूला डोळं नजर उघडी ठेवून लक्ष देतो आणि माझी कामं बी सांभाळतो आणि बाकी समजा बी व्यवस्थित करतो. माझी काळजी म्या स्वतः घेतो. अहो दुष्यंत सरकार, शेतकऱ्याची लेख आहे म्या, मला ही एवढी काळजी कुणी माझी करायची पहिल्यापासून सवय नाही आहे. अहो तुम्ही जेवढी काळजी करायलायसा की नाही एका दिवसात तेवढी काळजी म्या माझ्या अख्खी जलमभरात घेतलेली नाही आहे. त्यामुळं मला का नाही हे समजा विचित्र वाटायलं आणि त्याहून महत्त्वाचं तुमचा वेळ वाया जायला. त्यावर दुष्यंत म्हणतो, म्हणजे तू काही ऐकायचं नाही असं ठरवलंच आहेस. कृष्णा म्हणते, भाई. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू अशी कशी गं? उलट मुलीला असं वाटतं की नवऱ्याने आपल्याला प्रोटेक्ट करावं, आपल्या नवऱ्याने आपल्याबरोबर कायम असावं आणि तुझ्याबरोबर मला राहायचं आहे आणि तू मला म्हणतेस की मी तुझ्याबरोबर तुला नको आहे म्हणून. याला काय अर्थ आहे गं? त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही माझ्याबरोबर नगात असं मी कुठं म्हणायलो. म्या म्हणायलो आहे की तुम्ही तुमच्या हातातली कामं सोडून माझ्याबरोबर नगा राहू. तुमची कामं बी तेवढीच महत्त्वाची आहेत ना. मग कामं बी करा आणि माझी काळजी बी करा की. आदनंमधनं माझ्याकडं राऊंड मारा, आदनंमधनं मला काय हवं काय नको तेवढं बघा. एवढं बी माझ्यासाठी मॉप झालं आणि माझ्याकडं हे फोनचं डबडं आहेच की. मला जर काय अडचण वाटली किंवा काही झालं तर म्या तुम्हासनी लगेच फोन करतो, मग तर झालं नवं. दुष्यंत सरकार, अहो तुमचं काम बी माझ्या कामापेक्षा जादा महत्त्वाचं आहे. म्या तर काय घरातल्या घरात काम करायलो, नाही झालं तरी काय फरक पडत नाही. म्या पुण्यांदा थोड्या वेळानं बी करू शकतो, पण तुमचं काम जर अडलं तर केवढं महागात पडेल आपल्याला. त्याबरोबर इकडं आता अढळराव खोलीत येतात. आता ते खोलीत आल्याबरोबर ते बघतात तर काय, पूजा ही त्यांच्या रूममध्ये आणि पूजा आणि बाळजा काहीतरी बोलत आहेत. पण अढळराव आल्यावर दोघीही गप्प राहिल्या आणि पूजा तिकडनं निघून गेली. अढळराव आतमध्ये येतात आणि बाळजाला म्हणतात, अरे वा, आज कृष्णाच्या बहिणीबरोबर तुझंही गुत. तशी लगेचच बाळजाची बोलताना बोबडी वळते. नाही ते म्हणजे ते आपलं ती पोर खुळा डोसक्याची आहे, स्वतःची खोली म्हणून माझ्या खोलीत घुसली, म्हणून तिला तेवढंच सांगत होतो की ही खोली तुझी नाही, ही खोली माझी आहे, पुण्यांदा ह्या खोलीत यायचं नाही, समजलं ना. म्या काय तिच्या बहिणीशी हितागुताच्या गप्पा मारत नव्हतो. माझ्याजवळ एवढा वेळ फुकटाचा नाही. अढळराव ठावा आहे ना तुम्हासनी. अहो 5 गावची सरपंच आहे म्या. त्याबरोबर अढळराव, चांगलं आहे चांगलं आहे, चालू दे तुमची कामं, एवढं बोलून बाहेर येतात. आणि मग आता ते मनात म्हणतात की बाळजा माझ्याबरोबर खोटं बोलली, कारण जेव्हा ती खोटं बोलत असते तेव्हा ती थोडंसं तरी गडबडते आणि आज ती गडबडली याचा अर्थ नक्कीच तिचं आणि त्या कृष्णीच्या बहिणीचं काहीतरी साटलोटं सुरू आहे. पण आता त्या दोघींचं काय नेमकं चाललं आहे हे हुडकून काढायला पाहिजे, कारण जोवर त्यांचं काय चाललं आहे हे मला कळणार नाही तोवर मी पुढं काय बी करू शकणार नाही. राहून राहून मला प्रत्येक वेळी असं का वाटत असतं ते मला कळत नाही की ती कृष्णाची बहीण येडी नाही तर ती शानी आहे. मग अढळराव देवी आईला हात जोडतात आणि म्हणत असतात, देवी आई, माझी सून कृष्णा खरोखर लई गुणाची आणि चांगली पोर आहे बघ, तिच्या बाबतीत काय बी चुकीचं घडू देऊ नगस. तुला तर समज दिसतंय, त्यामुळं तुला जे दिसत असेल त्या कृष्णाच्या रस्त्यात आडवं येणारं विघ्न ते ताबडतोब दूर कर. आणि राहिला प्रश्न ह्या पूजेचा आणि ह्या बाळजाचा, तर ह्यांच्यावर तर म्या व्यवस्थित लक्ष ठेवतोच. आता जरा बघायला पाहिजेच ह्या दोघींचं नेमकं काय चाललं आहे, कारण ह्या आधीसुद्धा जेव्हा दुष्यंत आसपास नसतो तेव्हा ह्या पूजेला काय बी होत नाही आणि एक डाव दुष्यंत तिला दिसला की तिला काय वेगळं होऊ लागतं. खरोखर ती आजारी आहे की ती आजारी असल्याचं नाटक करते आहे हे हुडकायलाच हवं.
बाळजानं जर तिला हाताशी धरून कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी काही नवा डाव रचला असेल की नाही, तर तो जागीच हाणून पाडायला पाहिजे. आता कृष्णाच्या बाबतीत मी कुठल्या बी पद्धतीची जोखीम नाही पत्करू शकत. एक डाव दुष्यंतनं माझ्या लेकानं तिला मृत्यूच्या जबड्यातनं बाहेर काढून आणले. आता पुण्यांदा म्या माझ्या सुनेला मृत्यूच्या जबड्यात जाऊच देणार नाही असा निश्चय आढळराव करतात आणि बाळजावर व पूजावर लक्ष ठेवायचं, त्यांचं नेमकं काय साठलोट चालू आहे हे शोधून काढायचं ठरवतात. तर इकडे कृष्णा ही सुद्धा आता विचार करत असते. काम करता करता ती आता मिरच्या वाळवताना तिच्या मनात पटकन कालचा बाळजाबाईंच्या बोलण्याचा विचार येतो. तिला आठवतं की काल तिला बाळजाबाई म्हणाल्या होत्या, ढीक जाऊन तू दुष्यंतला माझ्याबद्दलचं सगळं सत्य सांगशाल ग, पर म्या हे समज केलं ह्याचा काय पुरावा? म्या तुला जमिनीत गाडली याचा काय पुरावा? म्या तुझ्याबरोबर वंगाळ वागलो ह्याचा काय पुरावा? नाही, म्या आता तुझा गळा दाबला तर त्याचे माझ्या हाताचे व्रण तुझ्या गळ्यावर राहत्याल, तो पुरावा होऊ शकतो. ते जर दुष्यंतनं पाहिलं तर त्याला खरं कळेल की. पर जर म्या तुला जमिनीत गाडलं तर ह्याचा काय पुरावा देशील आता तू दुष्यंतला? सांग की. त्याबरोबर मग मात्र आता ते सततचे शब्द आठवून कृष्णा कळत नसतं तिला की मी काय करू. तर तिला पुन्हा बाळजाबाईंचे पुढचे शब्द आठवतात. कृष्णे, माझे पुरावे गोळा करणं एवढं सोपं नाही, शक्य नाही ग, तू बाळजा बरोबर वैर घेतलंयस. तर कृष्णा आता म्हणत असते, माझं बाळजाबाईंबरोबर कुठल्या पण पद्धतीचं वैर नाही आहे, पण बाळजाबाईंचा ह्यो खोटारडेपणाचा मुखवटा मला उतरवायचा आहे. दुष्यंत सरकारांसमोर मला त्यांचं सत्य आणायचंच आहे. कुठल्या बी परिस्थितीत मला त्यांना ही गोष्ट दाखवून द्यायची आहे की सत्य किती बी अंधारात गेलं असलं आणि खोटं किती बी लख्ख प्रकाशात ठेवलं तरी शेवटी खोटं हे एक ना एक दिवस काळं पडतंच आणि खरं हे अगदी दुधाप्रमाणे पांढरं शुभ्र असतं. त्यामुळं ते तसंच पांढरं शुभ्रच राहतं. त्यामध्ये काय बी टाकलं तरी ते खराब होईल, पण ते त्याची चव सोडणार नाही. हे मला आता त्यासनी दाखवून द्यावं लागेल. मग त्यासाठी मला आता त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील. पुरावे गोळा करू म्हणजे नेमकं करू तरी करू काय? कसे पुरावे गोळा करू आणि सुरुवात कुठनं करू? आता शेवटी ह्या बाळजाबाई आहेत, पाचगावच्या सरपंचबाई आहेत, त्यांनी तर खेळी खेळली आहे म्हणजे नक्की पूर्ण विचार करूनच खेळली असणार. त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे म्हणजे मला लई विचार करावा लागणार आणि लई विचारपूर्वकच डावबी टाकावं लागणार. पण नाही, म्या बाळजाबाईंविरुद्ध पुरावे गोळा करणार म्हणजे करणार. आता फार दिवस म्या बाळजाबाईंचा ह्यो लपंडाव टिकू द्यायचो नाही. नाही जर लवकरात लवकर दुष्यंत सरकारांमुळं त्यांचा खरा चेहरा आणला तर म्या बी नावाची कृष्णा नाही. आता पुरावे शोधायला सुरुवात करायलाच हवी. प्रत्येक वेळी त्या म्हणतात माझ्याकडं पुरावे नाही आणि पुराव्याअभावी मला बी गप्प बसावं लागतं. पण आता एकदा का माझ्याजवळ पुरावे असले की मग मी दुष्यंत सरकारासनी समज सांगून टाकन आणि मग बाळजाबाईंचा पडदा फाश होईल. पण त्यावेळी दुष्यंत सरकारासनी किती त्रास होईल. देवा, तूच साथ दे रे बाबा आता ह्या समध्यात माझी. दुष्यंत सरकारासनी सांभाळायला बी आणि बाळजाबाईंचा खरा चेहरा त्यांच्यासमोर उघड करायला बी. एवढं कृष्णा आता बोलते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.